तर झाली तयारी आता आणि बुंगवाची तयारी पण झालेली आणि त्यांना काही म्हणायच्या अगोदरच पळाले मोकरद्वाऱ्यात बघू शकता मोकर खत्री आगे अंग आगते आणि पळते बी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे गंगावरती गाई वगैरे सारायला आणि त्याचबरोबर आता शिक आपल्याला पार दुपारच्या नंतर 3 वाजता आपली गॅंग भेटलेली आहे. बघू शकता सॅनिटायझर आहे, दादा आहे आणि अजून एक जण आहे बघू शकता. आणि त्या गँगची त्याच्याकडे दादाकडे गोरे आहे आणि त्यांचं मस्त टांग्यांना गोऱ्यांना ट्रेन करते बघू शकता. तिला मस्तपैकी मोकळं ग्राउंड आहे थोडंसं आणि असते आता गोऱ्यांना ट्रेन करते. दादा भाई काय नाव बिव ठेवले नाव सरले ते. चला आता त्यांचं बघूया. हा एक पिला आहे ढवळा आणि त्यांचा जो आहे तो काय सोन्या. सोन्यान पिला बघूया आता किती पाळते किती नाही. दादा भाई कसा पळतो त्यांना, तर चला सगळा त्यांचा व्हिडिओ मस्तपैकी बघूया. तर बघू शकता गँगची सगळी तयारी झालेली आहे आता मस्तपैकी. इकून एक दादा आहे तिकून एक दादा आहे आणि सॅनिटायझर मागून हुसकायला आहे बघू शकता. आणि आता ते त्यांना मोकार जोरात पळवणार आहे. काय काय नाव रे, नाव लक्षात नाही राहत. पिल्यान सोन्या. हा नाव लय खतरनाक सापडले काय माहिती कोण सापडले. तर चला आता हा दादा भाई बुंग. तर बघू शकता झाली तयारी आणि वॉकर बघलेलं आहे सॅनिटायझर बघायचा गाकतोय हा. बघू शकता मॉकर लांब घेऊन गेलेले आहे. मॉकर आता ट्रेनिंग देते याला जायचं तिकडं निघून ते. बघू शकता मॉकर त्या टोकाला नेलेलं आहे त्यांनी. मित्रांनो त्यांच्याकडे 2 गोरे आहे त्याच्यामुळे त्यांना इकडं ट्रेनिंग देते. आता गँग मस्त गाई चारायला आले, गाई बी चारते त्यांच्यावाल्या बघू शकते इकडं. आणि त्याचबरोबर आता ते मस्तपैकी ते 2 गोरे आहे त्यांना ट्रेनिंग देते, कारण की त्यांना आता टांगे बिंगे घ्यायला जायचं आहे मस्तपैकी. त्याच्यामुळे चालू आहे त्यांचे झोल झमेल खतरनाकमध्ये. आता इकून आले इकडं, आता इकून परत त्या साईडला जाणार आहे. असे 7-8 गरके वारे येते मस्तपैकी. 4-5 वाजता ऊन बिन खाली झाल्यावरती आंघोळी बिंगोळी मोक्का करते काय. चला आता परत एकदा त्यांचा एक राऊंड बघूया कोण कसं पळतं कोण कसं नाही. खतरनाक पण तिने जुगाड पण बघू शकता किती खतरनाक केलेला आहे. बांधेल पी त्यांनी किती खत्री बघू शकता. दोघं एका चाराटाला बांधलेले आणि याच्या हातात एक आहे दादाच्या हातात एक आहे आणि मॉकर पळात आहे ते मॉकर बुंगे. सॅनिटायझर त्यांना हुसकायला आहे आमचा सॅनिटायझर आंघोळी झाल्या का दुपारी. गावावरून कधी आला सॅनिटायझर गावावरून कधी आला. कुठं जायला होतं गावाला. हा बरं चला पळा एकदा मग पाहू गाव कुठे कुठं चालली गँग. अरे गँगचा थोडा निशाणा चुकलेला आहे आणि वॉकर बोंगवलेला आहे परत एकदा. तिकडे एकदा झोपेला त्याला तुडवलं नाही म्हणजे बरं होईल गँगनी आणि गेले त्याच्यावरती. आणि आता परत कुळव जाते काय म्हणजे. आता इडून जास्त लांब जाणार आहे ते, त्याला जवळ जाऊन बघूया. आणि इथं एक जण झोपला आहे डोळे वर करून. पोहून त्याचा थोडासा गोट्टा झालेला आहे त्याची टोपी काढली काय झोपून द्यायला त्याला. त्याचा थोडी बगडी होईल दिसते. त्याच्या गाईला लांब पळून गेल्या त्या आत्ताच उचकून आणलेला आहे. झोपला तर पण काय गँग त्याला झोपून द्यायला. शंपरराव बघू शकता किती खतरनाक. ते दादा कुठे जायला गावाला तू का रे. गावाला नांदूरला कोण राहतंय. पेपर कोण दिली इकडे त्या गावाला गेला तर पेपर आता उद्यापासून सुट्ट्या कधी गोर पण तुम्ही बघू शकता. दादाचे गोरे दादा दोन्ही गोरे तुझे का. हा का. आता ट्रेनिंग दिल्या कुठे जायचंय खेळवायला त्यांना. पंढरी फाडके का पण पंढरी फाडके नाही ना. आकडा सिंग त्यांना आता ट्रेनिंग चालू आहे. मोकर पळत ते मोकर तंगडे द्या आणि मोकार पळत आहे बघू शकता. त्याला ट्रेनिंग बिन मस्त दादा देत त्याला पळावंच लागणार आहे, काही विषय नाही. हा का ते भाकडा सिंग सांगल तसं आहे बघा त्याचा. आता त्यांना थोडासा थकले ते पळून. आता त्यांचा थोडासा दम होईल. एक दम झाला का परत गँग आता इडून डायरेक्ट त्या टोकाला. आता इकडे भट्टी दिसते समोर बघू शकता. एवढ्या लांब जाणार आहे आता पण तवर तर का तिकडे थोडासा दम होईल यांचावाला. दम झाला का नंतर जाता येईल तिकडं परत पुढं अजून. कर दादा आंघोळ बिंगोळ झाल्या का मोकर गँग होती काय. मला फोनच नाही केला तू, नाही मी आलो असतो वरत.
मला माहीत नव्हतं, पप्पा होते ना तिकडेच तुझेवाले सरपंच तोडायले, त्याच्यामुळे थोडा झेमेरा झाला आहे. झेंपरीची गाय हरवली मला असं वाटतंय. दादा गाय आहे तवली का सेंटायझर सॅनिटायझरची गाय कुठंतरी गेलेली आहे. त्याच्या आता तोंडावरती 12 वाजले पळायला लगेच तो गाय हुसकायला. त्याची गाय नुसती पळत राहते. थोडा झेमेरा झालाय. आता फायनली यांचा आराम झालेला आहे सगळ्यांचा आणि सम्याची पण झोप उडून दिलेली आहे. त्याच्यामुळे आता सम्या पण येतो यांच्या संग आता बैल तांगाडायला गोर्रे. आता मस्तपैकी दादेने एक धरलेलं आहे परत आणि फाकडा सिंगने एक धरलेलं आहे आणि सॅनिटायझर मागून हुसके जायचं. चला बघूया आता मगाच्यापेक्षा जास्त जोरात पळत्या का हळू पळत्या आणि कसं पळत्या काही सगळं काही बघूया मस्तपैकी. चला तर झाली तयारी आता आणि बोंगवायची तयारी पण झालेली आहे. त्यांना काही म्हणायच्या अगोदरच पळले मोकरद्वाऱ्यात बघू शकता. मोकर खत्री आगे अंग आगते आणि पळत्या बी रे बघू शकता. एकदम लांब गेलेले डायगिडून त्यांनी सुरुवात केली. ते डायरेक्ट त्या टोकाला गेलेले बघू शकता. खतरनाक गँग आहे आणि खतरनाक ट्रेनिंग वगैरे देते. आता इथं जवळपास कुठेतरी जत्रामध्ये काय म्हणतात टांगे वेंगे भरले का जातील मस्तपैकी टांगे खेळायला काय त्यावर त्यांची तयारी चालू आहे मस्तपैकी बघू शकता. खतरनाक म्हणजे पळदा पळदा इकडं फाकडा सिंगची टोपी पडून गेली ती. त्याच्यामुळे आता टोपी घेऊन चाललेलो आहे आपण. आणि दादाने आता त्याच्या गाई पण घेतलेल्या आहे पळवायला. दादा काय गाई पळवायच्या का आता पुढलं कुठे वरती गेलं ते काय त्याच्या गाई काही एक ठिकाणी राहते नाही. त्याच्यामुळे त्याची थोडी बगडी झाली आहे. त्या साईडला आपल्या गाई पण चारते आहे बघू शकता. एक इथं आहे काही त्या थडीला आहे काही इकडे आहे बघू शकता. मस्त चारते आता आणि चारता येते. त्याच्यामुळे आता इकडे गँगची चालू आहे प्रॅक्टिस खतरनाक म्हणजे. हे कोणीच टोपी पडली ती आला वाकडा सिंगची टोपी पडून गेली नाही. आडबंग गाठण दिलेली कोणतरी आणि ती काय दाद्याला सुट्टा आता त्याच्यावर तर देतोय का सोडली दाद्या. आता कुठून कुठं जायचंय कुठं आहे डीपी कुठं आहे डीपी इकडं नेमकी इकडून इकडं चालले की इकडं चालले म्हणजे आता तुम्ही इकडं चालले परत तर या इकडं कुठं तरी एक डीपी आता तिकडून डायरेक्ट गँग जशी सुटणार आहे डायरेक्ट तिथून थोडा त्या टोकापर्यंत येणार आहे. तर चला बघूया आता कसा काही झेमला होतो गँगचा. आणि इकडं सम्याचा बी गोटा होईल दिसतोय त्यांच्या मागं पळून पळून आणि चालली गँग आता. चला आता गँग जातील तिकडं आणि आपण इथूनच त्यांची वाट बघूया किती जोरात येते काय वगैरे. चालली आता उन्हात आणायचे रस्ता चुकले पण चालले आता इथून काही बघायच्या ठिकाणी जोरात पळत आणणार ते. चला बघूया आणि आलेली आहे का मोक्का जोरात घागत आलेली आहे. चला बघूया आता आलेली आहे पोळाच फोडलाय मगाची आणि मगाच्यापेक्षा जोरात आहे. मोक्कार तंगडीत आली का आमचा झांपऱ्या पाठी मागं राहिलं आणि आता रोड चुकलेला आहे रोड चुकवलेला आता त्यांनी. माशी इकडे गेले त्या ना आता दुसरीकडेच गेले भलतीकडं. दादा काय रोड चुकून दिला तुम्ही. हा पाकडे गेला त्या काताच्या बोंद्यामध्ये म्हणजे घेतले असे कातडे सोलून का रे सॅनिटायझरचा गोठा झाले मोक्कार दम टाकून आहे तो. एक जण तिकडे बसले दादा इकडे बसले वायलांजवळ घोऱ्यांजवळ ते बी दम टाकी द्या बघू शकता मोक्कार. हे तुम कोणतं न्यायचं दादा टांग्याला दोन्ही न्यायचे का दादा व्हायचे खतरनाक झेमेरे. मोक्कार ट्रेनिंग दिली तिने आता याच्यानंतर डायरेक्ट आता इथं कुठं जर टांगे भरले का डायरेक्ट टांग्याला येणार आहे तो. तर मित्रांनो आता त्यांचं ट्रेनिंग पूर्णपणे झालेलं आहे वास्तविक बघू शकता. त्यांनी आता गोरे पण बाजूबाजूला केलेले आहे. फाकडा सिंक एक आहे आणि दादा एक त्याला मोक्कार वडीत घेऊन गेलेले. दाद्याला मोक्कार वडलंय दाद्याची थोडी बकडी केली तिकडं बघू शकता तुम्ही. त्याला काय ते गोर अट्टारा बारक तिची थोडीशी बकडी होईल दिसते. हार पाकडा संगला बी ओढत नाही वाटतं हुसकू का रे राहून देऊ. गँगची थोडी बगडी केली त्याच्यामुळे काय गँगचा प्लॅन झाला. त्यांना थोडं गार करायचं. इथं खड्डा आहे मकार मोठा खोल आणि त्या पाण्यातून आता घुसकायचं त्यांना मस्त की गार करायचं थोडंसं. इथं मासे विषय बघू शकता कसे पडलेले. दादा बगडी केली काय शेवट शेवट हा
संपल्यावर गोर चालवतो चालू नाही. अरे शेवट दाद्या होईल त्यांची थोडी बगडी होईल दिसतीये. आणि ते गोर मोकार पळत होतो दाद्याला काही वडा ना आता सॅनिटायझर आलेला वडा आहे उचकायला. बघू शकता गँगचे झोल झेमेले खतरनाक मध्ये. आता गँग घेऊन त्या खड्ड्यातून त्या अंग घुसवणार आहे, पण मग काय माहिती जात्या का नाही ते. गोर काय त्या अंग गेलं नाही, पण गाळपाटा ते गेला इथे एका छोटा टॅकडावर. आणि दाद्या भाई त्यांच्यावर थोडासा चिरडलाय. त्याला घुसायला काय ना कुठे त्याला घुसायला ना. अरे इकडे वातावरण थोडं चेटलंय घ्यायचं. गाळामुळे काय सॅनिटायझर जायना. अरे सॅनिटायझर काय रे, गाळ असल्यामुळे सॅनिटायझर काय जाईना. इकडं फाकडा सिंग पण जाईना आणि गोर्र पण त्यांच्या कडाला जाईना पाण्यातून. त्याच्यामुळे दाद्यात उतरला आता गाळपाटामध्ये. शेवटी दाद्यानेच हुसकून दिलंय बघू शकता. पाणी एवढं खोल नाही पण बुडले. चला बुडले. चला आता एक तर गेलंय, आता दुसऱ्याची बारी आहे. आणि दुसरे आता ते गँग नेणारच आहे तिकडे बघू शकता. आता एक तर गेलंय त्या टोकाला त्या कडाला. आता दुसऱ्याची तयारी चालली गँगची. आणि जातक नाही बघूया आता. गेलंय दोन्ही पण गेले त्या कडाला. इकडं आता सॅनिटायझरचं काही खरं दिसत नाही मला. अरे सॅनिटायझर थोडी बगडी होईल दिसतीये. गँगने त्याची थोडी बगडी केली, त्याच्यामुळे आता कोपऱ्यात बसलाय तो एकटा. दादे भाई फायनली गेले गोर आहे ते अंग. आता याच्यावरती कधी उद्या काढाय रे. आता गँगने आता मस्त पैकी एवढं लवकर नको रे, अजून त्याला न्यायचंय टांग्यावर. चला आता नेले गँगने त्या साईडला मस्तपैकी गोरे बेरे. गँग पण आता थोडी वेळ बसली. आजची ट्रेनिंग झाली. आता यानंतर आता गँग उद्याकडे येतील मस्त 4-1 वाजता. आणि उद्याकडे त्यांची ट्रेनिंग चालू होईल. त्या अगोदर आता मस्तपैकी गँग येतात. आता 5-1 वाजेपर्यंत गाई बी सारतील बघू शकता. सगळ्या गँगच्या गाई इथंच आहे. अजून थोड्या वेळ गाई सारतील, त्यानंतर जातील त्याच्या घरी मस्तपैकी बघू शकता.